विद्यार्थी मित्रांनो, आता आपण KB विषयाअंतर्गत प्रकरण 6वे सुरू करणार आहोत. काल आपणास ही इमेज दिलेली आहे. तर प्रकरणाचं नाव आहे उद्यान देखावे, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात गार्डन फीचर्स. यामध्ये आपण प्रस्तावना पाहू. उद्यान देखावे म्हणजे काय अभ्यासू. उद्यान देखाव्यामध्ये असणारे एकूण 15 देखाव्यांचा आपण सांगोपांग विचार करू, सखोल माहिती घेऊ. आणि त्याच्याशिवाय उद्यान आभूषणं याच्यामध्ये समाविष्ट केलेत नवीन अभ्यासक्रमानुसार, त्याचाही आपण उहापोह करून त्याची चर्चा करून या प्रकरणाला विराम देऊ. तर पहिल्यांदा याची प्रस्तावना. तर उद्यान देखावे. आता उद्यान ज्या ठिकाणी आपण तयार करतो, जी जागा आपण निश्चित करतो, त्या ठिकाणी आपला प्रतिनिसर्ग तयार करायचा आहे. स्वर्ग संकल्पना जमिनीवर उतरवायची आहे. त्या ठिकाणी आलेली व्यक्ती स्वतःला निसर्ग सान्निध्य प्राप्त करून ताजे तवाने बनवून जाऊ शकेल, मरगळ झटकून जाऊ शकेल, मनाचा जो काही थकवा आला आहे तो थकवा घालवून जाऊ शकेल, असं ठिकाण आपल्याला तयार करायचं आहे. तर असा हा प्रतिनिसर्ग तयार करताना त्यामध्ये अलंकार देखील गरजेचे असतात. तर उद्यानामध्ये सर्वच देखाव्यांची चांगली सरमिसळ असायला पाहिजे. तर ही मोहक उद्यानाची संकल्पना या देखाव्याच्या माध्यमातून होते. यांची नीटनेटकी मांडणी, अनावश्यक गर्दी, एकसारखेपणा जर आपण टाळला तर निश्चितपणे ही उद्यान देखावे चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. ह्या देखाव्यांमध्ये कुंपण, भिंती, प्रवेशद्वार, पायऱ्या, उद्यान रस्ते असे एकूण 15 आहेत देखावे. आणि त्याच्याशिवाय उद्यान अलंकार देखील आपण त्याच्यामध्ये विशेषतः कारंजे, धबधबे, पुतळे, दगडगोटे यांची माहिती आपण घेणार आहोत. तर आता उद्यान देखावे म्हणजे काय? पहिला तर ज्या घटकाने उद्यानाची निर्मिती होते त्यास उद्यान देखावे असं म्हणतात. आता उद्यान देखाव्यांचे नावं आणि त्याची माहिती. पहिल्यांदा कुंपण. तर कुंपण हा उद्यानाचा महत्त्वाचा देखावा आहे. मग आता प्रत्येक प्रकारच्या उद्यानामध्ये कुंपण असायलाच पाहिजे अशी अट नाही आहे. कुंपणामुळे मात्र जागेचा वापर चांगला होतो, चतुःसीमा निश्चित होतात, उद्यानाचे सौंदर्य वाढवण्यासाठी कुंपण मदत करतं, मोकाट जनावरे, चोरांच्या पासून उद्यानाचं संरक्षण होतं, उद्यानातील एक भाग दुसऱ्या भागापासून वेगळा करण्यासाठी देखील या कुंपण वनस्पतीचा उपयोग करता येतो. तर हे कुंपणाचे मुख्य 2 प्रकार आहेत, निर्जीव कुंपण आणि सजीव कुंपण. तर जेव्हा कुंपण तयार करण्यासाठी तारा, दगड, विटा, खांब, लोखंडी अँगल वापरतात, थोडक्यात निर्जीव वस्तू वापरतात, तेव्हा त्याला निर्जीव कुंपण असं म्हणतात. हे निर्जीव कुंपण इतकंसं आकर्षक वाटत नाही, याच्यामुळं उद्यानाच्या सौंदर्यात अशी भर पडत नाही. तर असं हे कुंपण आपण लाकडी फळ एकमेकाला जोडून किंवा बांबूचं टोकदार कुंपण, तारेचं कुंपण, लाकडाचं कुंपण, जाळीदार कुंपण, लोखंडी जाळी, अर्ध्या भिंतीवर केलेले तारेचे कुंपण, असे हे प्रकार या ठिकाणी आपल्याला ह्याच्यामध्ये करता येतात. आता दुसरा प्रकारला सजीव कुंपण. तर सजीव कुंपण तयार करण्यासाठी वनस्पती वापर करतात. या वनस्पती निश्चितच आकर्षक पर्णसंभारे असणार असतात. कुंपणासाठी निवडणाऱ्या वनस्पती ह्या काटक, बहुवर्षावी जलद वाढणाऱ्या, अभिवृद्धी सोप्या, छाटणीस प्रतिसाद देणारे असतात. याच्यासाठी विशेषतः लँटेना म्हणजे घाणेरी, बांबू, सुरू, मोरपंखी, डिडोनिया, मेहंदी, करवंद, बोगनवेल, प्लेरोडेंड्रॉन आणि गोल्डन ड्युरांटा अशा या वनस्पती वापरतात. तरी कुंपणाची लागवड करत असताना 1 फूट आकाराची चर खोदून त्या ठिकाणी माती आणि योग्य मृदा मिश्रण भरायचे. पावसाळा सुरू होत असताना त्या ठिकाणी याच्या छाटकलमाच्या माध्यमातून, रोपाच्या माध्यमातून ही लागण प्रक्रिया पूर्ण करायची. तर हे सजीव कुंपण अतिशय आकर्षक असतं. याला छाटणी जर आपण केली तर टोपारी कलाकुसर देखील करता येते आणि उद्यानाचं सौंदर्य वाढवण्यासाठी हे कुंपण मदत करत असतं. फक्त याची निगा राखणं गरजेचं आहे. आणि हे निर्जीव कुंपणा इतकं सर्वच प्रकारामध्ये तेवढं ताकदवान काम करू शकत नाही, तरी देखील
आपण योग्य तो विचार करून, खर्चाचा विचार करून हे कुंपण निश्चित करावं. त्यानंतर दुसरा आहे तो उद्यानाभोवतालची भिंत. ह्याला गार्डन वॉल असं म्हणतात. खरं बघितलं तर उद्यानाच्या भोवताली भिंत असणं कोणालाच आवडणार नाही, परंतु सुरक्षितता, त्यानंतर सौंदर्याच्या दृष्टीनं आणि उद्यान जर रस्त्याच्या कडेला असेल किंवा गटारी असतील तर ते दिसू नयेत, किंवा उद्यानामध्ये असणाऱ्या लोकांचा आणि रस्त्यावर असणाऱ्या गोंगाट, गर्दी, वाहनापासून येणारा धूर यामुळे शांतता जी भंग पावते, तर त्यापासून आल्हाददायक वातावरण, शांत वातावरण ठेवण्यासाठी भिंतीचा उपयोग करणं गरजेचं आहे. तर या भिंती सिमेंट, विटा दगड वापरून करता येतील. त्याची उंची सर्वसाधारण 2 ते 3 फूट असावी. त्यावर ग्रिल करून ही रचना जर केली तर उद्यानातील आतला भाग आणि बाहेरचा भाग याच्यामध्ये निश्चित फरक लक्षात येऊ शकेल. कोणत्याही परिस्थितीत भिंतीचं अस्तित्व जाणणारं नाही एवढी उंची ठेवायची आणि जास्त खिडक्यांचा वापर करावाचा. संगमरवरी दगडांचा वापर करून वेलीनं सजावट केली तर भिंतीला ही दुहेरी भूमिका पार पाडता येते. त्यानंतर तिसरा जो देखावा आहे तो प्रवेशद्वार, ज्याला गेट असं म्हणता येईल. तर उद्यानात प्रवेश करण्यासाठी किमान एक तरी गेट म्हणजेच प्रवेशद्वार असायला पाहिजे. उद्यानाचं क्षेत्रफळ, वर्दळ यावरून गेटचा आकार आणि संख्या ठरावी. परंतु प्रवेशद्वार हे मुख्य रस्त्याच्या कडे येईल याची काळजी घ्यायची. अशा प्रवेशद्वाराच्या ठिकाणी आपण एक लहानसं गेट, त्याच्यामध्ये एकच व्यक्ती एका वेळी येऊ शकेल, आणि एक मोठा भाग, अशा पद्धतीनं त्याचे 2 भाग असावे. त्याच्या तळाशी कॅटल गार्ड पायपांची व्यवस्था असावी. जेव्हा फक्त मनुष्य किंवा लोक जेव्हा बघायला तेव्हा बाजूचं गेट चालू ठेवायचं. जेव्हा मोठी वाहनं किंवा काहीतरी वस्तू येणार आहे, साहित्य येणार, तेव्हा मग ट्रकसाठी किंवा वाहनांसाठी उद्यान गेटचा उर्वरित भाग वापरावा. तर गेट शेजारी जर शोभेची झाडं आपण लावली किंवा कमान जर उभी केली तर त्या ठिकाणी चटकन ही गेट लक्षात येतं. तर या ठिकाणी दोन्ही बाजूला सारख्या प्रकारचे बॉटल बामसारखे वृक्ष 2 लावता येतील. कमानी करता येतील. कमानीसाठी लोखंडी साहित्य कमीत कमी वापरावायचं. आणि तो जो भाग आपण वापरला आहे, दगड, सिमेंटचे बांधकाम किंवा लोखंडी भाग, तर तो वेलीनी किंवा झाडाझुडपांनी त्या ठिकाणी आच्छादित करून घ्यायचा. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो पायऱ्या, स्टेप्स जसं म्हणतात त्याला. तर उद्यानामध्ये उंच सकल भाग असल्यास त्या ठिकाणी वरती जाण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी पायऱ्यांची आवश्यकता असते. तर पायऱ्या तयार करताना उद्यानाशी सुसंगत साहित्य वापरायचं. पायऱ्यामध्ये कमीत कमी कृत्रिमपणा असावा. सिमेंट, दगड, वाळू, लाकूड इत्यादी कच्च्या मालापासून पायऱ्या बनवतात. पायऱ्यावर मात्र कोणत्याही परिस्थितीत फटीमध्ये लॉन लावण्याचा मोह टाळावा, कारण त्याच्यामुळं पाय निसरून पडण्याची शक्यता असते. तर या पायऱ्या कमीत कमी 3 या संख्येत असाव्यात आणि गरजेप्रमाणे त्यामध्ये वाढ करावी. रात्रीच्या वेळा पायऱ्या दिसतील अशा पद्धतीने बाजूला त्या ठिकाणी विद्युत व्यवस्था देखील करावी. त्यानंतर उद्यान रस्ते, पायवाटा आणि वळणे. तर उद्यानामध्ये वेगवेगळे विभाग एकमेकाला जोडण्यासाठी पायवाटांची गरज आहे. रस्त्यांची योग्य मांडणी असेल तर उद्यानामध्ये ते सौंदर्यात भर घालतात. तर उद्यानात पायवाटा आणि रस्त्यांची योजना करत असताना त्याची उपयोगिता किती आहे आणि उद्यानाच्या सौंदर्यात किती भर घालतात ह्यानुसार त्याची सांगड घालावी. तर या ठिकाणी आखणीबद्ध उद्यानामध्ये सरळ रस्ते ठेवतात आणि पायवाटा ठेवल्यास त्या देखील सरळ ठेवतात. मात्र मुक्त किंवा नैसर्गिक उद्यानामध्ये वळणदार रस्ते आणि पायवाटा ठेवण्याची पद्धत आहे. तर उद्यानात सर्वत्र फिरणं, खते, अवजारं ने-आण करणं यासाठी रस्त्यांची आणि पायवाटांची गरज असते. तर ह्या ज्या काही पायवाटा अगर रस्ते आहेत तर हे त्यामध्ये असणारी जी काही गर्दी आहे तर ती सांभाळून जाऊ शकेल, सामावण्याची क्षमता असेल या रस्त्यांमध्ये, एवढी रुंदी त्या ठिकाणी ठेवावी. तर उद्यानातले रस्ते आपण सिमेंट कॉन्क्रीट वाळूचा वापर करून किंवा त्या ठिकाणी डांबरीकरण करून देखील करू शकतो. या ठिकाणी दोन्ही बाजूला प्रकाशाची व्यवस्था असावी. त्यानंतर बाजूला गटर व्यवस्था असावी. असे हे रस्ते दबू नयेत म्हणून 30 सेंटीमीटर खोल खुदाई करून घ्यायची. तळाला रोलिंग करून घेऊन त्या ठिकाणी मुरमीकरण करून घ्यायचं आणि मग त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचं त्या ठिकाणी कोबा करण्याची क्रिया करून घ्यायची. दोन्ही बाजूला उतार ठेवायचा. त्यामुळं त्या ठिकाणी पाणी जादा झालेलं निघून जाऊ शकेल.
त्यानंतर जे पायवाटा आहेत तर त्या पायवाटांची रचना ही कलात्मक असावी. आकर्षक आणि सौम्य वळणाच्या पायवाटा सरळ वाट्यापेक्षा निश्चित मनाला मोहवतात. छोट्या उद्यानात वाटांची संख्या जास्त असू नये. तर पाऊल वाटा सपाट, कोरड्या, आरामदायी असाव्यात. पाऊल वाटांसाठी सिमेंट आणि वाळूंचा उपयोग सहसा करू नये. फरसबंद पृष्ठभागाचे दगड, वाकड्या तिकड्या फरशा, विटा आणि गवत यांचा वापर करून आपल्याला ह्या पायवाटा बनवता येतील. तर त्या ठिकाणी मध्ये फटीमध्ये हिरवळीची रोपण क्रिया आपल्याला करता येईल. तर ही उद्यानातील पायवाटाची रुंदी 3 ते 4 फूट आपण ठेवू शकतो. त्यानंतर वळण्याचा विचार जर केला, ड्राईव्ज म्हणतात त्याला, तर बागेतून फेरफटका मारताना एका भागात दुसऱ्या भागात जाताना अशा पद्धतीचे ड्राईव्ज आपण करू शकतो. ह्याच्याशिवाय किनारी रोपं एक भाग दुसऱ्या भागापासून अलग करण्यासाठी किंवा रस्त्याची किनार सजवण्यासाठी ह्या रोपांची आपण मांडणी करू शकतो. या ठिकाणी गुलाब, लिली, जरबेरा अशी ही रोपं आपल्याला लावता येतील. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो कमानी म्हणजे आर्चिस. तर लता आणि वेलींचा उपयोग करून कमान ही प्रवेशद्वाराच्या ठिकाणी किंवा पायवाटावर किंवा रस्ते आणि उपयोगामध्ये दुवा साधण्यासाठी ही कमान आपण सजवू शकतो. कमानीसाठी बांबू, दगडाचे खांब, लोखंडी अँगल, पाईप, तार यांचा वापर करता येईल. ज्या ठिकाणी कमान तयार करायच्या ठिकाणी उंची आणि रुंदी पुरेशी असावी. उद्यानातील कमानीची उंची 6 ते 7 फूट असावी आणि रुंदी ही 3 फुटापेक्षा अधिक असावी. तर कमानीसाठी जे काही साहित्य वापरायचं ते गंजू नये म्हणून त्याला रेड ऑक्साईड लावणं, पुन्हा नंतर त्याला हिरवा रंग देणं, त्याच्यावरती वेलींची मांडणी करणं हे आवश्यक आहे. कमानीसाठी वेली म्हणून बिगोनिया, अँटिगोनन, बोगनवेल, रंगून क्रीपर, मॉर्निंग ग्लोरी यासारख्या वेली आपल्याला वापरता येतील. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो परगोला किंवा मांडव याला म्हणतात. तर एकत्र जोडल्या कमानीच्या सलग रांगेस परगोला असं म्हणतात. उपरस्त्यावर परगोलाची उभारणी करता येते. परगोलामुळे रस्ते आणि उद्यानात सौंदर्य प्राप्त होऊन नैसर्गिकपणा येतो. परगोला बनवताना आधारासाठी लोखंडी अँगल, पाईप, तारा आणि बांबू यांचा वापर करता येतो. परगोलाची रुंदी 6 ते 7 फूट आणि उंची पण तितकीच ठेवली जाते. परगोलाची लांबी किती भाग झाकायचा आहे यानुसार निश्चित केली जाते आणि त्यानुसार वरच्या बाजूला अर्धगोलाकार किंवा त्रिकोणी रचना करून दोन्ही बाजूनी वेली वाढवून हे अतिशय आल्हाददायक असा हा रस्ता आपल्याला करता येतो. त्याच्या खाली बसण्यासाठी सिमेंटची बाक ठेवून ही उन्हाळ्यामध्ये विसावा करून देता येतो. परगोलाखाली सावलीत वाढणाऱ्या झाडांची कुंडीमध्ये लागवड करता येईल आणि त्या ठिकाणी पक्ष्यांचा आवाज येऊ शकेल अशा पद्धतीची व्यवस्था आपण केली साऊंड सिस्टमच्या माध्यमातून तर ते देखील खूप चांगलं होऊ शकतं. ह्यासाठी वेली म्हणून अलामेंडा, अराबिडा, पॅशन फ्लावर, वेल गुलाब, मॉर्निंग ग्लोरी, बोगनवेल, थंबर्जिया, आयपोमिया यासारख्या वेली आपल्याला वापरता येतील. तर या ठिकाणी आपण विश्रांती घेऊ.